मुंबईतील कबूतरखान्यासंदर्भामध्ये हायकोर्टामध्ये आज दुपारी 3 वाजता महत्त्वाची सुनावणी होणार आहे। हा सगळा मुद्दा जो समोर आला, जगासमोर आला, तो म्हणजे मनीषा कायंदे यांच्यामुळे आणि कबूतरखान्यावर बंदी व्हावी अशी मागणी सुद्धा बऱ्याच लोकांची मुंबईच्या दादर परिसरातील आहे। त्याला वाचा फोडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। मनीषाताई, तुम्ही हा मुद्दा लावून धरला आणि त्यानंतर आपण पाहतोय की काल नेमका काय प्रसंग त्या ठिकाणी ओढावला। बरेचसे लोक होते, आक्रमक झाले होते, तोडफोड सुद्धा त्या ठिकाणी केली, शस्त्र सुद्धा त्यांच्या हातामध्ये होते। आता 3 वाजता सुनावणी आहे, काय म्हणाल? जेव्हा तारांकित प्रश्नाच्या मार्फत मी हा प्रश्न विधान परिषदेमध्ये उपस्थित केला, तेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय उदय सामंत यांनी सरकारच्या वतीने उत्तर दिलं की हे कबूतरखाने जे बंद करण्यात येतील आणि हळूहळू अवेअरनेस स्प्रेड करून लोकांमध्ये जनजागृती हा खूप मोठा विषय असंही त्यांनी त्यावेळी नमूद केलं। त्यावेळी भाजपचे सदस्य, समजा चित्रा वाघत असतील, प्रवीण दरेकर असतील, सर्व पक्षातले सदस्यांनी हे मान्य केलं की मुंबईमध्ये ह्याचा खूपच उपद्रव आहे आणि श्वसनाच्या विकारांनी लोक आजारी पडत आहेत आणि हे डॉक्युमेंटेड आहे, हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे, मेडिकली प्रूव्हन आहे की त्यांची विष्ठा आणि पंख यामधून अनेक प्रकारचे आजार उद्भवतात आणि त्यामुळे सगळ्यांनीच हा विषय उचलून धरला आणि त्यानंतर कोर्टामध्ये 30 तारखेला जी सुनावणी झाली त्यावेळी त्यांनी म्हटलं की लोक ऐकत नसतील तर त्यांच्यावर FIR दाखल करा। हे असं झालं आणि कबूतरखान्यांना कव्हरअप करून टाका। त्यामुळे महानगरपालिकेने जिकडे जिकडे कबूतरखाने आहेत तिकडे ते सगळे शेड टाकून बांबूचा एक टेंट बनवून त्याच्यावर ताडपत्री टाकून ते बंद केले। यानंतर हा विषय माननीय मंगलप्रभात लोढा मंत्री यांनी मुख्यमंत्र्यांकडे नेला। खरं तर 7 तारखेला म्हणजे आजच सुनावणी आहे, परंतु सुनावणीसाठी थांबायला पाहिजे होतं किंवा त्यातमध्ये इंटरव्हेन्शन काही सरकारला अजून जोडायचं आहे ऐकून केलं असतं, परंतु मुख्यमंत्र्यांना एक प्रकारे धर्मसंकटात टाकून हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी थोडं त्याच्यात हे केलं की म्हणजे एक दयाभाव म्हणून की त्यांना काहीतरी एकदमच खाद्य बंद करणं योग्य ठरणार नाही, मग महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थोडं थोडं टाकावं वगैरे अशा पद्धतीचं। तर आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह भूमिका दाखवल्यानंतर सुद्धा काल सकाळी दादर कबूतरखान्याला मोठ्या प्रमाणात जैन समाज एकत्रित झाला आणि त्यांनी जो हैदोस घातला, हा असाच शब्द योग्य आहे, हैदोस घातला। महिलांनी पण नंतर मी काल एवढं बघितलं नाही, पण नंतर जसे व्हिडिओज यायला लागले त्यांनी चाकू आणले होते त्या दोऱ्या कापण्यासाठी, ताडपत्री फाडण्यासाठी आणि त्या चाकू वाटत देखील होत्या। हे कितपत योग्य आहे? उद्या चाकू कोणाला लागला असता, इजा झाली असती, एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक आले, स्थानिक होते, बाहेरचे होते, कोणी असू दे, हे कोणीतरी प्री प्लॅन केलं। मग त्यांच्याकडनं सांगतायत की नाही आम्ही ते कॅन्सल केलं होतं, आम्ही मोर्चा काढणार होतो, मग आम्ही रद्द केला। आज एका सेकंदात तुम्हाला मेसेज अनेक ठिकाणी पोचतो, मग तुम्ही जर का मोर्चा रद्द केला होता तर तो तुमच्या लोकांपर्यंत का नाही पोचला आणि मग इतरांवर ढकलून द्यायचं सोयीस्करपणे, हे बरोबर नाही आहे। आणि त्यामुळे खरं तर या सुनावणीकडे आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मी पण माझा त्याच्या मेडिकली आणि सायंटिफिकली मला त्याच्यात इंटरेस्ट आहे आणि त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, कारण हा विषय केवळ मुंबईतच सगळा चालू आहे। जैन समाजाची लोक अनेक देशांमध्ये आहेत। सिंगापूरमध्ये तर एका 70 वर्षाची महिला, ती ऐकत नव्हती, रोज तिकडे खाद्य टाकत होती, तिला 3दा वॉर्निंग दिलं, नंतर तिला इंडियन करन्सीमध्ये 85,000 रुपये तिला फाईन पडला। म्हणजे आपण किती दुराग्रही असावं आणि किती अविवेकीपणे हे सगळं चाललंय, ह्याच्याबद्दल मला वाईट वाटतं। मंगलप्रभात लोढा म्हणतायत की जे आंदोलक तिथे पोहोचले होते ते सगळे बाहेरचे होते आणि त्यामुळे जैन समाजाला कोणी टार्गेट करता कामा नये आणि 10 मिनिटात पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण सुद्धा मिळवलं। तासभर हे जवळजवळ चालू होतं, ट्रॅफिक खोळंबला होता। लोकांच्या मुख्य म्हणजे तो मुळात ट्रॅफिक आयलंड आहे ना, म्हणजे हा पब्लिक प्लेस आहे, हा मुळात म्हणजे हा कबूतरखाना कधीच नव्हता, पाणपोई होती, त्याचा हळूहळू कबूतरखाना झाला, कोणी परमिशन मागितली नाही। जे मुंबईमध्ये पण जे 51-58 ठिकाणी जिकडे कुठे कबूतरखाने आहेत तर ते सगळे अनधिकृतच आहे, कारण महानगरपालिकेला कुठल्या वॉर्ड ऑफिसरला, असिस्टंट कमिशनरला किंवा कमिशनरला असं पत्र कुठल्या लोकांनी लिहिलं का की मला इकडे कबूतरखाना सुरू करायचा आहे? त्यामुळे हे सगळे इलिगलच आहे आणि हा एक पब्लिक न्यूसन्स आहे। माझं तर स्पष्ट मत आहे, ज्यांना कोणाला कबूतर पाळायचे असतील घरी पाळावे, एखाद्या पिंजऱ्यामध्ये, तिकडे त्यांना दाणे टाकावे। आता उंदरांना आपण का मारतो?
कारण ते सुद्धा डिझीज स्प्रेड करतात. अनेक प्राणी डिझीज स्प्रेड करतात, म्हणून आपण त्यांना कंट्रोल करतो. मंगलप्रभात लोढा म्हणतायत की धर्मगुरू तिथे होते पण ते गर्दी रोखण्याचा प्रयत्न करत होते. नाही, त्यांचं वक्तव्य तुम्ही ऐकलं तर ते म्हणत होते हे चुकीचं आहे वगैरे. इथे धर्मगुरूंचा विषयच नाही आहे ना, हा पब्लिक न्यूसेन्स आहे. आणि तिथे बघा तुम्ही, आज मी हा तुम्हाला व्हिडिओ दाखवते की जैन मंदिर आहे, मग त्यांनी का पिजन नेट लावले आहे? हा बघा ना, ही पिजन नेट क्लिअरली दिसतेय तुम्हाला, पिजन नेट क्लिअरली दिसतेय. मग आपल्या घरांमध्ये कबूतर येऊ नये, घाण करू नये, पंख्यामध्ये ते अडकतात, त्यांना इजा होते, अतिशय दुर्गंधी पसरते. मग हे प्रत्येक आज मुंबईमध्ये प्रत्येकाने पिजन नेट लावली आहे, जबरदस्त. ही लावावं लागतं, ॲडिशनल खर्च हा लोकांना. मंगलप्रभात लोढा तुम्ही नेट दाखवताय की जैन मंदिराला जाळी लागलेली आहे, पण मंगलप्रभात लोढा म्हणतात की मी असं काही पाहिलं नाही. नाही, त्यांनी पाहावं. मी व्हिडिओ तुम्हाला शेअर केलाय आता, तुम्ही त्यांना शेअर करू शकता प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधी म्हणून. आणि लावले नाही, चक्कन कधीच्याच लावले, आजच्या नाही आहे. मी दादरमध्ये राहते, मला माहिती आहे, मी लहानपणापासून कबूतरखाना पाहते. मंगलप्रभात लोढा, जर तुम्ही असं ज्या पद्धतीने मुद्दे मांडतायत, मंगलप्रभात लोढा यांच्याकडून कोर्टाचं कंटेम्प्ट होतं असं म्हणावं? नाही, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालंच आहे ना. आणि लोकांनी ती महानगरपालिकेने कोर्टाच्या निर्णयानुसार ते कव्हर केलं आणि लोकांनी सरकारी कामात व्यत्यय आणला. सरकारी कामात व्यत्यय आणण्यासाठी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट व्हायला पाहिजे, पण नाही झाला. आता मुख्यमंत्र्यांकडनं माझी अपेक्षा आहे की त्यांनी याच्यावर आता ते म्हणतात समिती स्थापन करणार वगैरे वगैरे, परंतु कोर्टामध्ये जो युक्तिवाद झाला तो सायंटिफिक आधारित झालेला आहे. आता एक महत्वाचा विषय म्हणजे मंगलप्रभात लोढा या सगळ्यांसाठी जबाबदार आहे असं म्हणायचं का? मग बघा, मंगलप्रभात लोढांनीच हा विषय मुख्यमंत्र्यांकडे नेला, त्यामुळे त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं. आजची सुनावणी होती, पहिले बघायचं ना काय होतंय, कसं चाललंय, काय चाललंय. लगेच इतक्या घाईनी हे सगळं करण्याची गरज नव्हती. दादरकरांचा रोष ओढावून घेतात मंगलप्रभात लोढा, ज्या ज्या लोकांना त्रास आहे त्यांचा. अहो, 58 ठिकाणी जर का हे आहेत, सगळ्यांना त्रास आहे, सगळ्या मुंबईत. मी जेव्हा प्रश्न उपस्थित केला, मला इतक्या लोकांनी ईमेल आणि मेसेजेस पाठवले, कितीतरी प्राणी तज्ज्ञांनी, पक्षी तज्ज्ञांनी सुद्धा, की गुजरातमध्ये मांजामुळे अनेक पक्षी मरतात पतंग महोत्सवमध्ये. मग तिकडे पतंग उडवणारे कोण असतात? तर मग हा गंभीर प्रश्न आहे. आता गणपतीचं वाहन आहे, उंदीर आपण म्हणतो, मूषक वाहन. आता गणपती येत आहेत, उंदरांना मारतो ना आपण. नागाला दूध पाजण्याचं हिंदू धर्माने बंद केलं का? कारण ते त्याचं खाद्य नाही आहे. त्यामुळे आपण हे तुम्ही प्राणी मात्र जो प्राणी जे खात नाही त्याला ते जबरदस्ती खायला द्यायचं. एक महत्त्वाचा प्रश्न असा की काल ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला, राडा केला, त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे अशी सुद्धा मागणी होते. आणि या सगळ्यांना जे प्रोत्साहन देतात, म्हणजे मंगलप्रभात लोढा जर त्यामध्ये असतील तर त्यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणी करणार तुम्ही? आता ते आमदार असल्यामुळे त्यांना संरक्षण आहे विधिमंडळाचं, परंतु त्यांनी लोक तिकडे जेव्हा चाकून कापत होते त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला. मला तर असे काही दिसले नाही. परंतु कसं आहे, आता आमचं महायुती सरकार आहे, अधिक काही बोललं तर परत म्हणजे महायुतीमध्ये तेढ वगैरे असलं काहीतरी होईल. परंतु माझं अजूनही म्हणणं आहे की मंगलप्रभात लोढा यांनी याचा देखील सायंटिफिकली अभ्यास करावा आणि आपल्या समाजाला त्यांनी समजावून सांगावं, मीटिंग घ्यावी. जैन धर्मात देखील अनेक डॉक्टर्स आहेत, त्यांचा सल्ला घ्या, त्यांना पण विचारा की हे खरंच योग्य आहे का. काल अनेक आयुर्वेदिक डॉक्टर्स सुद्धा वेगवेगळ्या चॅनलवर होते, त्यांनी सुद्धा हेच मत व्यक्त केलेलं आहे. ते म्हणतात की पर्यायी जागा द्या कबुतरांना. मग ज्यांना वाटतं ना कबुतरांना फीडिंग करायचंय त्यांनी त्यांच्या घरी पिंजऱ्यामध्ये ठेवावेत. नक्कीच. तुम्ही स्वतः आता 3 वाजता तिथे जाणार आहात, तुमची भूमिका नेमकी या सगळ्या संदर्भातली काय असणार भविष्यात? बघा, मी तर काय अजून त्याच्यात इंटरव्हेन्शन केलेलं नाही एक व्यक्तिगत म्हणून, परंतु कोर्टात नेमकं काय युक्तिवाद होणार आहे तो मला ऐकण्यामध्ये मी उत्सुक आहे. कारण हे जनहिताचं गोष्ट आहे, हे कुठल्या जाती धर्म आणि कुठल्या विषय नाही आहे. हा एक पब्लिक न्यूसेन्स आहे. मला सांगा, अनेक फुटपाथवर कबूतरखाने तयार झालेले आहेत. कोणी उठतं आणि एखादा, आणि कबुतरांचं कसं असतं, त्यांना सवय लागते, ती त्यांना तुम्ही खायला देताय आणि ते दिवसभर खात राहतात आणि दिवसभर शिटत राहतात. आणि हा न्यूसेन्स आहे, पब्लिक न्यूसेन्स आहे. काही 2 राजकीय प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांची संजय राऊत यांच्या घरी बैठक झाली सर्व खासदारांची, आणि यामध्ये जे सत्ताधारी आहेत त्यांना सळो की पळो करून सोडा असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिलाय. काय सळो की पळो करणार? तुम्हाला जनतेने घरी बसवलं विधानसभेच्या इलेक्शनमध्ये, आणि त्यामुळे सळो की पळो काय करणार आणि कुठल्या मुद्द्यावर करणार?
त्यामुळे कधीतरी यायचं, काहीतरी बोलायचं, त्यामुळे असं कोणी सळोकीपळो होत नाही आहे. आज मोदी ज्या पद्धतीने देशाला चालवत आहेत, NDA आम्ही एकत्रित आहोत आणि देशामध्ये देश प्रगतीपथावर आहे सगळ्याच बाबतीत. आणि त्यामुळे मातांना बोगस वोटर घुसवायचे आहे का त्याच्यावरून बोलतात. सगळ्याच विषयाहून त्यांना बोगसगिरी चालवायची आहे. प्रश्नांना डिस्कशन न करता केवळ गोंगाट करून सभागृह थांबवण्यातच विरोधकांना इंटरेस्ट आहे दिल्लीमध्ये. ताई, एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये गेलेले आहेत, बऱ्याचशा चर्चा रंगत आहेत. एक तर पालकमंत्री पदाचा विषय आहे आणि दुसरा म्हणजे जी वादग्रस्त वक्तव्य होत आहेत ती कुठेतरी टाळण्यात यावी असा सल्ला सुद्धा एकनाथ शिंदेंनी सर्व मंत्र्यांना दिला आहे. मला असं वाटतं या गोष्टीवर आता पडदा पडलेला आहे. माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपापल्या सदस्यांना सांगितलेलं आहे आणि त्यांना ज्या भाषेत सांगायचं आहे तेही नक्कीच सांगितलेलं असणार आहे. मला असं वाटतं की या वादावर आता पडदा पडलेला आहे. प्रत्येकाला समजलं आहे की कुठे काय चुकलं आहे आणि कुठल्या गोष्टीला आपण आवर घातला पाहिजे. नक्की, धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली. त्यासोबतच मंगलप्रभात लोढा यांना देखील मनीषा कायंदे यांनी काही सल्ले दिलेले आहेत. या सल्ल्यांचं पालन आता त्यांच्याकडून होणार आहे का पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.